श्री स्वामी समर्थ। खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे। रामपूर नावाचे एक गाव होते। त्या गावातील सर्व लोक खूप सुखी होते। ते आपापले उद्योगमध्ये मन लावून काम करायचे। त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळायचे। आजूबाजूच्या परिसरातील हे एकमेव गाव असं होतं की या गावाने दुष्काळ कधी पाहिला नव्हता। रामपूरमध्ये इतर सर्व शेतकरी आणि काम करणाऱ्यांसोबतच एक भिकारी सुद्धा राहायचा। गावातील लोक इतके संपन्न आणि देणारे होते की भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्याला सुद्धा कधीही उपाशी राहायची वेळ येत नव्हती। हा भिकारी इतर कुठलेच काम करत नसे। दिवसभर भिक्षा मागून आणायचा आणि आराम करणे हेच त्याचे काम होते। एखाद्या दिवशी जर जास्त भिक्षा मिळाली तर हा दुसऱ्या दिवसाला परत भिक्षा मागायला जात नसे। तसे या भिकाऱ्याचे दिवसही चांगलेच जात होते। गावातील लोक दयाळू असल्यामुळे ते अडचणीच्या वेळी त्यांच्या मदतीला येत होते। तरीही सुद्धा हा भिकारी दररोज देवाकडे प्रार्थना करायचा। देवाला म्हणायचा, देवा तू सगळ्यांना पाहिजे ते दिलेस, मी कोणती अशी चूक केली, तू मला धनधान्याने संपन्न का नाही बनवत। देवाकडे तक्रार करणे हा भिकाऱ्याचा रोजचाच कार्यक्रम झाला होता। त्याच्या तक्रार करण्याला भिकारी स्वतःची भक्ती समजायचा। त्याला वाटायचं की आपण दररोज देवाची आठवण काढतो तरी देव आपल्याला काहीच देत नाही आणि हे इतर लोक दिवसभरातून किंचितच त्यांची भक्ती करतात तरीही त्यांना ही धनसंपत्ती मिळते। त्याच्या अशा वागण्याचा आणि रोजच्या तक्रारीचा एक दिवस देवालाही खूप राग आला। त्याला थोडी अक्कल आली पाहिजे म्हणून देवाने त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले। त्यासाठी त्याने धनधान्याची संपत्तीची देवता माता लक्ष्मीला त्याची परीक्षा घेण्यासाठी पाठवले। एक दिवस आपल्या नित्य नियमाने भिकारी भिक्षा मागून झाल्यानंतर दुपारच्या वेळेला एका झाडाखाली बसला होता आणि सवयीप्रमाणे त्याने देवाकडे तक्रारी करणे सुरू केले। तेवढ्यात तेथे लक्ष्मी देवी प्रगट झाली आणि ती भिकाऱ्याला म्हणाली की मी तुझ्या भक्तीने खूप प्रसन्न झाली आहे म्हणून मी तुला पाहिजे तेवढ्या सोन्याच्या मोहरा देणार आहे। हे ऐकून भिकारी खूप आनंदित झाला। पुढे देवी म्हणाली की मात्र एक अट आहे, तू घरी पोहोचण्याच्या आधी या मोहरातील एकही मोहर जर जमिनीवर पडू देऊ नकोस। जर ते जमिनीवर पडली तर त्यावेळी सोन्याच्या मोहरांचे मातीत रूपांतर होईल। मोहरांबद्दल ऐकून भिकारी त्या मोहरा मिळाल्यानंतर आपले जगणे कसे बदलून जाईल याच विचार करीत बसला होता। तो त्याच्या स्वप्नात इतका रंगून गेला होता की त्याची त्या अटीकडे तेवढे लक्षच राहिले नाही। त्याने लगेच मोहरा जमा करण्यासाठी आपली जोडी समोर केली। माता लक्ष्मीने त्याच्या जोडी सोन्याच्या मोहरा टाकायला सुरुवात केली। जोडीत मोहरा पडत होती। भिकाऱ्याचा आनंद वाढत होता। थोड्या मोहरा टाकून झाल्या की देवी त्याला विचारायची की एवढ्या मोहरांनी तू समाधानी आहेस का। त्यावर तो मला आणखीन मोहरा हव्यात असे म्हणून आणखीन मागायचा। हा क्रम असा सुरू राहिला। एक वेळ अशी आली की आता मोहरांचा भार त्याला पेलवत नव्हता तरी तो संतुष्ट नव्हता। त्याचा लोभ उच्च कोटीला पोहोचला होता आणि त्या लोभाच्या भरात तो देवीने सांगितलेली अट तर विसरलाच पण सोबत हेही विसरला की त्याची जोडी फार जुनी झालेली होती, ती केव्हाही फाटू शकते। थोड्या वेळाने तेच झाले। भिकाऱ्याची जीर्ण झालेली जोडी एके ठिकाणी फाटली। काही मोहरा जमिनीवर पडल्या। देवीच्या अटीप्रमाणे त्याची माती झाली। सोबतच जोडीतील साऱ्याच मोहरांची माती झाली आणि भिकारी त्यावर काही बोलेल तोच देवीने त्याला तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला आणि तिथून अदृश्य झाली। आता भिकाऱ्याजवळ फाटलेली जोडी होती आणि त्या मोहरांची माती याशिवाय काहीच नव्हते। आपल्या लोभी वृत्तीला नाव बोट ठेवत मोठ्या जड अंतकरणाने तो घरी परत आला। मात्र त्याला एक नवा साक्षात्कार झाला। त्याला त्याच्या चुकीचा दृष्टिकोन लक्षात आला। आता तो लोकांच्या फक्त संपत्तीकडे न बघता त्याची मेहनतसुद्धा पाहू लागला। त्यातच त्याला कळले की सुखी होण्यासाठी मेहनत आणि समाधानाला पर्याय नाही। कमी मेहनतीत मिळालेले धन फक्त लोभ वाढवतो। म्हणूनच त्याने लोकांची छोटी मोठी कामं करणे सुरू केली आणि भिक्षा मागून जगणे बंद केले। त्याच्यातील परिवर्तन पाहून गावातील लोकही आनंदी झाले। तात्पर्य, यश मिळवण्यासाठी मेहनतीला पर्याय नाहीच। देवही त्यांच्याच मदतीला येतो जो स्वतःची मदत स्वतः करतो आणि कुठल्याही गोष्टीत अतिरेक हा विनाशाचे कारण बनतो। गोष्ट आवडली का? आवडलीच असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर चला मग भेटूया नवीन संदेशासोबत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।